खासदार गोवाल पाडवींनी उद्घाटन केलेले टॉवर सुरू आहे की बंद? आमदार आमशा पाडवींचा सवाल। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील बंद असलेले मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे। काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी यांनी उद्घाटन केलेले टॉवर प्रत्यक्षात कार्यरत आहेत की बंद हे तपासावे लागेल। सध्या सर्व व्यवहार ऑनलाईन असल्याने दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क मिळणे अत्यंत गरजेचे असून डीपीडीसी बैठकीतही नवीन टॉवर उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल सुतार, धडगाव। ते BSNLचे काही टॉवर लावले आहे किंवा जिओचे, ते पहिली गोष्ट तर आपण कोण सांगतो आहे आम्ही त्याला उचलून विकून मग खड्डे भरू असं काही नाही असतो। ते शासनाचे बिडर आहे आणि त्याच्यावर आपण जे बंद आहे ते चालू करण्याचे आम्ही कलेक्टर मॅडमशी बोललो आहे की ते जेवढं काय असेल ते ताबडतोब आम्ही करू आणि जिथे मोबाईल नेटवर्क नाही तिथे सुद्धा आम्ही लावू असं आहे। जे मागे आपण BSNLचे टॉवर हे केले त्याच्यात आमच्या लोकसभाच्या गोवाल पाडवी साहेब आहे, खासदार साहेब, त्यांनी काही ठिकाणी उद्घाटन केले। तिथे एक बी आम्ही उद्घाटनाला गेलो नाही होतो कारण आम्हाला बोलवलं नाही, पण ते उद्घाटन केले ते मला ते खासदार साहेबांना विचारावं लागेल का ते चालू आहे का बंद आहे, कारण आपण उद्घाटन केल्यानंतर त्याची जबाबदारी आपली असते का आपण चालू केले किंवा नाही। आणि म्हणून मी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये सुद्धा सांगितलं की जेव्हा ऑनलाईन आपल्याला करायचे आहे, सगळीच वस्तू ऑनलाईन आहे, तर ते मोबाईल नेटवर्क त्या आमच्या अतिदुर्गम भागामध्ये पाहिजे हे सुद्धा आम्ही सुद्धा मागणी केली आहे। ते लोकांची मागणी आहे, आमची सुद्धा मागणी आहे। राहिले खड्डे हे पुरायचे, तर खड्डे या भागात जे खड्डे आहेत त्याच्यात आम्ही सूचना दिली आहे। जिल्हा परिषदचे खड्डे असेल तर ते पुरायला पाहिजे, BNCचे असेल तर ते करायला पाहिजे। आज ते याच्यावरच चर्चा होती, नगरपालिका असेल किंवा कोणत्याही ठिकाणी, तर ते आपण खड्डे पुरायला पाहिजे, तर ते सुद्धा आपण घेतलं।